नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव. पुन्हा एकदा आज आपण आलेलो आहे डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज मधील पॅरामेट्रिक फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्ह कशा काढायच्या याबद्दल माहिती करण्यासाठी. तर आपल्याला हे माहीतच झालेलं आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज म्हणजे नेमकं काय. आपल्याला जे दिलेलं फंक्शन असतं त्याची एकदा डेरिव्हेटिव्ह काढली की त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आलेल्या फंक्शनची आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढली तर त्याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढली तर त्याला म्हणायचं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि अशाच प्रकारे nth वेळा जर ते फंक्शन डिफरन्शिएट केलं तर त्याला म्हणायचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर इथं मी सांगतोय symbolically, if y is equal to f of x is a differentiable function of x, then d dx of y is equal to d dx of f of x. d dx of y is dy by dx and derivative of f of x is f dash of x. That dy by dx and f dash of x is called as first order derivative. Again, if we differentiate dy by dx with respect to x, then we get d dx of dy by dx is equal to d dx of f double dash of x. Remember, d dx of dy by dx is d2y by dx square and derivative of f dash of x is f double dash of x. That derivative means f double dash of x and d2y by dx square is called as second order derivative of y with respect to x. If we again differentiate d2y by dx square with respect to x, then we get its third order derivative. Symbolically, d dx of d2y by dx square is equal to d dx of f double dash of x, and it is denoted by dqy by dx cube, and d dx of f double dash of x is denoted by f triple dash of x, is called third order derivative. Remember, continuing we in this way, we get nth derivative. Nth derivative is denoted by dny by dx raised to n is our nth derivative. Sometimes the higher order derivatives are denoted by y2. y2 means second order derivative. y3 means third order derivative. y4 means fourth order derivative. So on that yn is what? Nth order derivative. Okay, remember two things. d dx of dy by dx is equal to d2y by dx square. d dx of dy by dx is d2y by dx square, and dy by dx into dy by dx is dy by dx bracket square. ओके, तर आपण काही एक्झाम्पल्स बघू. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल बघणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड d2y by dx square if x is equal to 2at square and y is equal to 4at. या ठिकाणी d2y by dx square काढायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय आहे, हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे म्हणजे एकदा डिफरन्शिएट करून अजून एकदा डिफरन्शिएट केलं पाहिजे. d2y by dx square हा सिम्बॉल आपण कसा लिहिला असता, d dx ऑफ dy by dx लिहिला असता. d2y by dx square हा सिम्बॉल म्हणजे काय, d dx ऑफ dy by dx. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल, dy by dx. आता x हे t मधलं फंक्शन आहे, y हे t मधलं फंक्शन आहे, आणि आपल्याला dy by dx काढायचं आहे. म्हणजे पॅरामेट्रिक्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरावा लागेल. पॅरामेट्रिकसाठी काय आहे, तर पॅरामीटर टी आहे. म्हणजे dy by dx काय कसा काढणार आपण, dy by dt डिवायडेड बाय dx बाय dt. मी काय करतोय बघा, x आणि y दिलेले जे फंक्शन्स आहेत ते आहे असेच लिहून घेतो. गिवन x इज इक्वल टू 2at स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4at. आता x हे t मधलं फंक्शन आहे, y हे t मधलं फंक्शन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ दोन्ही बाजूचा डी डी टी घेणे. पहिल्या एक्ससाठी काय होईल, डी डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी टी ऑफ 2at स्क्वेअर.
आणि y साठी काय होईल, डी डी टी ऑफ y इज इक्वल टू डी डी टी ऑफ 480. डी डी टी ऑफ x म्हणजे डी एक्स बाय डी टी आणि डी डी टी ऑफ y म्हणजे डी वाय बाय डी टी. आता डी डी टी ऑफ 2a स्क्वेअर पाहूया. 2a हा कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार आणि टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय होईल, 2t. पुढं y साठी बघा, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट आहेत, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ही 1 येणार आहे. म्हणजेच आपल्याला डी एक्स बाय डी टी मिळेल 4at आणि डी वाय बाय डी टी मिळेल मला 4a. पण आपल्याला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं आहे. सो पहिल्यांदा मी डी वाय बाय डी एक्स काढून घेतो. वी हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू 4a आहे, डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू 480 आहे. म्हणजे डी वाय बाय डी एक्स झाला 4a डिवायडेड बाय 480. 4a ला 4a कॅन्सल झाले आणि डी वाय बाय डी एक्स काय झालेलं आहे, 1/t. डी वाय बाय डी एक्स हे टी मधलं फंक्शन आहे, लक्षात ठेवा, हे टी मधलं फंक्शन आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. का तर डी डी एक्स कोणाचा, डी वाय बाय डी एक्सचा, तो येतो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि तो आपल्याला काढायचा आहे. यासाठी फक्त आपण काय करणार आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, नॉट विथ रिस्पेक्ट टू टी. येते लक्षात. सो डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 1/t. आता डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर लिहिणार आहे एल एच एस मध्ये आपण. पण आर एच एस जर तुम्ही पाहिली तर डी डी एक्स 1/t चा काढायचा आहे. लक्षात येते का. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचे आणि फंक्शन आहे टी मधलं. आता टी मधलं फंक्शन असल्या कारणानं मला ते टी शी डिफरन्शिएट करावं लागलं असतं. पहिल्यांदा टी शी डिफरन्शिएट केलं तर काय आलं असतं, 1/t ची डेरिव्हेटिव्ह -1/t स्क्वेअर इंटू डी टी बाय डी एक्स. लक्षात येते. जर ती स्टेप लक्षात नाही आली तर हे चेन रूल नुसार आपण बघूया. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/t हे टी मधलं फंक्शन आहे म्हणून डी डी टी 1/t चा घेतला इंटू डी टी बाय डी एक्स. म्हणजे इनडायरेक्टली सांगायचं झालं तर मी डी टीचे ॲडजस्टमेंट केलेले आणि त्याला बाय चेन रूल सांगितलं. चेन रूल काय असतो तर डी वाय बाय डी एक्स हा डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. डी यूची ॲडजस्टमेंट केल्या ओके. तर इथं डी टीची ॲडजस्टमेंट केली. आता डी डी टी 1/t चं माहीत आहे, -1/t स्क्वेअर आणि डी इंटू डी टी बाय डी एक्स. याला इक्वेशन थर्ड म्हटलं. आता हे डी टी बाय डी एक्स आपल्याला बघायचं आहे, ते आपल्याला माहीत नाही. मग आता तुम्हाला इनव्हर्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. डी एक्स बाय डी वाय म्हणजे 1/dy बाय डी एक्स. आणि आपण इथं इक्वेशन फर्स्टमध्ये काय काढून घेतलेलं आहे बघा, डी एक्स बाय डी टी घेतलेलं आहे आणि डी टी बाय डी एक्स हवा आहे आपल्याला. डी टी बाय डी एक्ससाठी मी काय करणार आहे बघा, वी हव डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू 1/dx बाय डी टी. त्याला कारण लिहिलेलं आहे डी एक्स बाय डी वाय म्हणजे 1/dy बाय डी एक्स. डी टी बाय डी एक्सची व्हॅल्यू काढून घेतो, 1/dx बाय डी टीची व्हॅल्यू 480 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता ही डी टी बाय डी एक्सची व्हॅल्यू जी आलेली आहे ती कशात टाकतो, इक्वेशन 3 मध्ये. Therefore, equation 3 becomes d2y by dx square is equal to -1/t square into, yes, dt by dx ची व्हॅल्यू 1/480. t square into t cube होईल, 1 into 1 1 होईल आणि ते मायनस साइन म्हणजे d2y by dx स्क्वेअर काय होईल, -1 डिवायडेड बाय 480 क्यूब. हे आपलं फायनल आन्सर असेल d2y by dx स्क्वेअर. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही लक्षात घ्या, पहिल्यांदा dy by dx काढायचा,
ओके, मग त्या dy बाय dxला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. तिथं चेन रूल यूज करायचा आहे, त्याच्यानंतर इन्व्हर्स रूल यूज करायचा आणि ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड. फाइंड d2y by dx square if x is equal to a into bracket theta minus sin theta, y is equal to a into bracket 1 minus cos theta. सोल्युशन मी घेतोय. गिवन x is equal to a into theta minus sin theta and y is equal to a into 1 minus cos theta. दोन्ही फंक्शन्स थिटा मधले आहेत, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. So dd theta of x is equal to dd theta of a into theta minus sin theta and dd theta of y is equal to dd theta of a into 1 minus cos theta. आता d theta x म्हणजे dx by d theta is equal to, व्यवस्थित बघा, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये एक कॉन्स्टंट आहे तो बाहेर, थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 आणि मायनस साईन तसंच साईन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. वाय साठी काय झालं बघा, डी डी थिटा ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू, ए कॉन्स्टंट होता बाहेर, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा, मायनस मायनस होणार आहे प्लस, म्हणून डी एक्स बाय डी थिटा आपल्याला आलेला आहे ए इंटू 1 मायनस कॉस थिटा, ज्याला मी इक्वेशन 1 म्हणतोय, आणि डी वाय बाय डी थिटा झालेला आहे ए साईन थिटा, इक्वेशन नंबर 2. आपल्याला इक्वेशन फर्स्ट पुन्हा एकदा यूज करावं लागणार आहे, त्यामुळे इक्वेशन 1 वरती कॉन्सन्ट्रेशन असून दे. आता आपल्याला dy बाय dx काढायचं आहे. वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. आता dy बाय d थिटाची व्हॅल्यू a साइन थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटाची व्हॅल्यू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, दोन्ही व्हॅल्यूज टाकतो. आता या ठिकाणी a ला a कॅन्सल होईल आणि मी फॉर्म्युले 2 वापरणार आहे. कोणते 2 फॉर्म्युले? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे तर 2 साइन थिटा कॉस थिटा, आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा 2 साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच साइन थिटाच्या बदल्यात मी 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 लिहिणार, आणि 1 मायनस कॉस थिटाच्या बदल्यात काय लिहिणार आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. लक्षात आलं? 2 ला 2 कॅन्सल, न्यूमरेटर मधला एक साइन आणि डिनॉमिनेटर मधला एक साइन कॅन्सल, न्यूमरेटर मध्ये राहिला कॉस, डिनॉमिनेटर मध्ये राहिला साइन, आणि कॉस अपॉन साइन कॉट, म्हणून dy बाय dx झाला कॉट थिटा बाय 2. लक्षात आलं का सिम्प्लिफिकेशन? आता dy बाय dx कॉट थिटा बाय 2 मध्ये आलेला आहे, थिटा या व्हेरिएबल मध्ये आलेला आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय केलं पाहिजे, एक्स केलं पाहिजे की थिटा केलं पाहिजे? यस, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय केलं पाहिजे, एक्स. का तर आपल्याला d2y बाय dx स्क्वेअर हवाय, म्हणजे d dx dy बाय dx हवाय, म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो d dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ कॉट थिटा बाय 2. कॉट थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स काढता येणार नाही शक्यतो आत्ता, म्हणून मी काय करतो एक्सच्या ऐवजी थिटाची ॲडजस्टमेंट करतो, म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर हा d थिटा कॉट थिटा बाय 2चा इंटू d थिटा बाय dx बाय चेन रूल, d थिटाची ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता d2y बाय dx स्क्वेअर d थिटा कॉट थिटा बाय 2चा, थिटा बाय 2ला डायरेक्टली मी काय करतो थोड्या वेळासाठी थिटा मानतो. कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह काय आली असती मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणून कॉट थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह काय आली मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू डी थिटा थिटा बाय 2चा घेतला पाहिजे, डी थिटा थिटा बाय 2चा घेतला पाहिजे. थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह काय आली असती हाफ इंटू डी थिटा बाय dx आहे तशीच, याला म्हटले इक्वेशन नंबर 3. आता सध्या काय झाले d2y बाय dx स्क्वेअर फाइंड आउट झालाय, पण RHS मध्ये d थिटा बाय dx आलेले आहेत, त्याची व्हॅल्यू काढली पाहिजे. d थिटा बाय dx काढायचा असेल
तर तो असा लिहीन मी 1/dx/d θ बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. dx/d θ इक्वेशन 1 वरून टाकला तिथं. काय आहे तो? a × 1 - cos θ. आता 1 - cos साठी फॉर्म्युला यूज करू शकतोय आपण. 2 sin स्क्वेअर θ/2 म्हणजे dθ/dx झाला 1/2a sin स्क्वेअर θ/2. 1/sin कोसेक येतो. 1/sin स्क्वेअर होईल कोसेक स्क्वेअर. 1/sin स्क्वेअर θ/2 काय होईल? कोसेक स्क्वेअर θ/2 डिवायडेड बाय 2a. हा dθ/dx आलेला आहे. त्याची व्हॅल्यू इथे इक्वेशन 3 मध्ये टाकतो. म्हणजे d2y/dx स्क्वेअर होईल मायनस कोसेक स्क्वेअर θ/2 इंटू हाफ इंटू कोसेक स्क्वेअर θ/2 होल डिवायडेड बाय 2a. आता 2 × 2 4a होणार आहेत डिनॉमिनेटरमध्ये. 2 × 2 4a होणार आहेत. कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर कोसेक 4 होणार आहे आणि मायनस तसंच. म्हणजे d2y/dx स्क्वेअर तुमचा होईल मायनस कोसेक 4th θ/2 डिवायडेड बाय 4a. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. इफ x is equal to sin theta, y is equal to sin cube theta, then find d2y/dx square at theta is equal to pi/2. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला d2y/dx स्क्वेअर काढायचा आहे आणि त्यामध्ये थिटाची व्हॅल्यू pi/2 टाकायची आहे. आता इथं जरा व्यवस्थित लक्ष दिलं तर x हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलाय, y हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलाय. कसले फंक्शन्स आहेत हे? पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिकमध्ये dy/dx कसा काढतो आपण? dy/dx म्हणजे dy/dθ डिवायडेड बाय dx/dθ. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? x हा डिफरन्शिएट करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा, y हा डिफरन्शिएट करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा. x हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केला की dx/dθ मिळेल. y हा डिफरन्शिएट केला तर dy/dθ मिळेल. त्यांच्या व्हॅल्यूज टाकल्या की काय मिळणार आहे आपल्याला? dy/dx. तर dy/dx ची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली तर आपल्याला काय मिळणार? d2y/dx स्क्वेअर. पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये आलेल्या व्हॅल्यूमध्ये थिटाची व्हॅल्यू pi/2 टाकायची. सिम्पल. सो स्टार्टिंग सोल्युशन गिवन x is equal to sin theta and y is equal to sin cube theta. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटाचा अर्थ दोन्ही बाजूला d dθ घेणे. d dθ of x is equal to d dθ of sin theta and d dθ of y is equal to d dθ of sin cube theta can be written as sin theta bracket cube. आता d dθ of x म्हणजे dx/dθ. sin theta ची डेरिव्हेटिव्ह काय आली असती? cos theta and dy/dθ is equal to, लक्ष द्या इथं RHS मध्ये dθ sin थिटाच्या क्यूबचा आहे. मी काय करणार आहे? साइन थिटाला आपलं थिटा मानतो. थिटा क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय झाली असती? 3θ². पण थिटा कोण आहे? साइन थिटा. म्हणून d dθ साइन थिटाच्या क्यूबचा आला 3 साइन थिटाचा स्क्वेअर इंटू d dθ त्या अंडरलाईन वाल्याचा म्हणजेच साइन थिटाचा. आणि साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह येणार आहे कॉस थिटा. म्हणजे आपला dx/dθ मिळालेला आहे कॉस थिटा आणि dy/dθ झालेला आहे 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. एकाला म्हणलं इक्वेशन फर्स्ट, एकाला म्हणलं इक्वेशन सेकंड. फर्स्ट इक्वेशनचा वापर आपल्याला करावाच लागतो. dx/dθ ची व्हॅल्यू कॉस थिटा असते तेव्हा आपल्याला dθ/dx ची व्हॅल्यू काढायची असते. ती काय असणार आहे? 1/cos थिटा. या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल असतो. डायरेक्टली लिहिला तरी चालतोय. पण आपण पुढे जाऊन बघूया. आपल्याला dy/dx काढायचं आहे. वी हॅव dy/dx इज इक्वल टू dy/dθ डिवायडेड बाय dx/dθ. आता dy/dθ ची व्हॅल्यू तुम्हाला दिसते 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. dx/dθ ची व्हॅल्यू कॉस थिटा. कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल होईल आणि dy/dx 3 साइन स्क्वेअर थिटा येईल. आता आपल्याला d2y/dx स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय केलं पाहिजे? x. म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. d dx of dy/dx is equal to d dx of 3 sin square theta. LHS काय लिहिणार आपण? d2y/dx स्क्वेअर. आणि RHS मध्ये काय करणार आहे? फंक्शन थिटामध्ये
आणि डिफरन्शिएशन एक्समध्ये. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, फंक्शन थिटामध्ये डिफरन्शिएशन थिटामध्ये इंटू त्याला डी थिटा बाय डी एक्सनं मल्टिप्लाइड करणार. 3 इंटू 2 6 होतात, म्हणजेच डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर हा झाला 6 साईन थिटा इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा बाय डी एक्स. आता डी थिटा बाय डी एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणून नाव डी थिटा बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. आलं का लक्षात? आता डी एक्स बाय डी थिटा इक्वेशन 1 वरून टाकतो, कॉस थिटा आहे, म्हणजे डी थिटा बाय डी एक्स झाला 1 अपॉन कॉस थिटा. ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये टाकतो डी थिटा बाय डी एक्सची, म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर कसा होईल, 6 साईन थिटा इंटू कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. आता एका कॉसला एक कॉस कॅन्सल होईल आणि डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मिळेल आपल्याला 6 साईन थिटा. आपल्याला हा काढायचा आहे, पण कधी, ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. म्हणून डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 इज इक्वल टू 6 साईन पाय बाय 2. थिटाची व्हॅल्यू पाय बाय 2 टाकायची आहे. साईन पाय बाय 2 1 येतो, म्हणजे 6 इंटू 1, म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 झाला 6. हे आपलं फायनल आन्सर झालं. रिमेंबर, सिमिलर एक्झाम्पल्स 2 देतोय होमवर्कसाठी. इफ एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा, वाय इज इक्वल टू बी साईन थिटा, देन फाइंड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. सेकंड आहे, इफ एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा, वाय इज इक्वल टू बी साईन क्यूब थिटा, देन फाइंड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. दोन्ही एक्झाम्पल्स पॅरामेट्रिकचे आहेत, व्यवस्थित सॉल्व करा. हे स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवून सॉल्व करा. थँक्यू.